स्वागत आहे ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे भारतीय संविधानाचे वन लाइनर क्वेश्चन आपण घेणार आहे. जे क्वेश्चन रेल्वेच्या भरतीमध्ये नेहमी रिपीट होत राहतात असे क्वेश्चन आपण यामध्ये पाहणार आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, एक्झामच्या दृष्टीने एकदम महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी आयोजित करण्यात आली होती? तर पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती 9 डिसेंबर 1946. दुसरा प्रश्न आहे, संविधान सभेचे अस्थायी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? स्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? तर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेद्वारे भारतीय संविधान कधी पारित करण्यात आले? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान कोणत्या दिवसापासून लागू करण्यात आले? योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950. या 2 तारीख नेहमी लक्षात ठेवायचं आहे. स्वीकारण्यात कधी आले आणि लागू कधी करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान निर्मितीसाठी एकूण किती कालावधी लागला? तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते? तर योग्य उत्तर आहे S.C. मुखर्जी. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान सभेत एकूण किती महिला सदस्य होते? तर एकूण 15 महिला सदस्य होते. पुढचा प्रश्न आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या दिवशी संविधान सभेत उद्देश प्रस्ताव सादर केला? तर 13 डिसेंबर 1946. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी संविधान सभेने कोणत्या दिवशी मसुदा समिती गठीत केली? तर 29 ऑगस्ट 1947. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाचे जनक म्हणून ओळखले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान सभेत संविधानिक सल्लागार म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? तर संविधानिक सल्लागार म्हणून निवड करण्यात आली होती B.N. राव यांची. पुढचा प्रश्न, संविधान निर्मिती परिषदेच्या झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर झेंडा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीत एकूण किती सदस्य होते? तर एकूण 7 सदस्य होते. पुढचा प्रश्न आहे, भारताचे प्रथम कायदा मंत्री कोण होते? तर प्रथम कायदा मंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे, भारताचे प्रथम विदेश मंत्री कोण होते? तर प्रथम विदेश मंत्री होते पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर पहिले गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल. पुढचा प्रश्न, भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? तर पहिले संरक्षण मंत्री होते बलदेव सिंह. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कोणी सादर केला होता? तर पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता
RK षण्मुखम चेट्टी यांनी. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात मूलभूत अधिकारांची तरतूद करण्यात आली आहे, हे कोणत्या देशाच्या संविधानाकडून घेण्यात आले आहेत? तर संयुक्त राज्य अमेरिका. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानामध्ये घटनादुरुस्तीची पद्धती कोणत्या संविधानातून घेण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील नीती निर्देशक तत्व कोणत्या देशाच्या संविधानानुसार घेण्यात आले आहेत? तर योग्य उत्तर आहे आयर्लंड. पुढचा प्रश्न आहे, एकल नागरिकत्वाची तरतूद कोणत्या संविधानानुसार करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे याचं युनायटेड किंगडम. पुढचा प्रश्न आहे, भारतातील राज्यसभा सदस्यांसाठी प्रत्यक्ष निवडणुकीची पद्धती कोणत्या संविधानाकडून घेण्यात आली आहे? दक्षिण आफ्रिका. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात फर्स्ट पास द पोस्ट सर्वाधिक मत प्राप्त करणारी व्यक्ती विजयी ची तरतूद कोणत्या संविधानानुसार करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे ब्रिटन. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात न्यायिक पुनर्विलोकन पद्धतीची तरतूद कोणत्या देशाच्या संविधानाकडून स्वीकारण्यात आली आहे? तर न्यायिक पुनर्विलोकन अमेरिकेकडून स्वीकारण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात समवर्ती सूचीची तरतूद कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांची तरतूद कोणत्या कलमात केली आहे? तर मूलभूत अधिकार आहेत कलम 12 ते कलम 35. पुढचा प्रश्न आहे, संविधानातील मूलभूत अधिकार कोणत्या भागात दिले आहेत? तर भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार दिले आहेत. संविधानातील भागासंबंधित व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलवरती टाकलेला आहे, तुम्ही तो पण बघू शकता. त्यामध्ये 1 ते 22 पर्यंत सर्व भाग हे कव्हर केलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, संविधानातील मार्गदर्शक तत्वांचा समावेश कोणत्या भागात केला आहे? तर मार्गदर्शक तत्व आहेत भाग 4 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात दिली आहेत? भाग 4 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 लागू झाले तेव्हा संविधानात किती मूलभूत कर्तव्य होते? तर तेव्हा 0 कर्तव्य हे संविधानात होते. पुढचा प्रश्न आहे, 42वा घटनादुरुस्ती कायदा 1976 द्वारे किती मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आला? तर 42व्या घटनादुरुस्तीद्वारे 10 कर्तव्याचा समावेश करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षणाचा हक्क हे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आले? 86वा घटनादुरुस्ती कायदा 2002. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानामध्ये अर्धसंघीय शासन प्रणाली ही विशेषतः कोणत्या देशाच्या संविधानाकडून घेण्यात आली? तर कॅनडाकडून घेण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात समाविष्ट केलेले मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या संविधानाकडून घेण्यात आले आहेत? तर कर्तव्य घेण्यात आले आहेत रशियाकडून.
संविधानातील आपत्कालीन तरतुदी या कोणत्या देशाच्या संविधानाकडून घेतल्या आहेत? तर जर्मनी. पुढचा प्रश्न आहे, संविधानामधील समाजवाद हा शब्द कशाने प्रेरित आहे? तर हा शब्द प्रेरित आहे रशियन क्रांतीने. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानामध्ये प्रभावी केंद्र असलेले संघराज्य हे वैशिष्ट्य कोणत्या संविधानाशी प्रेरित आहे? तर हे आहे कॅनडा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानामध्ये पंचवार्षिक योजनांची तरतूद कोणत्या देशाच्या संविधानावरून घेण्यात आली आहे? तर रशियाकडून घेतली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदी यांचे प्रमाण किती आहे? तर याचे प्रमाण आहे 3:2. पुढचा प्रश्न आहे, भारताचे नामधारी कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर नामधारी कार्यकारी प्रमुख असतात भारताचे राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, भारताचे वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर वास्तविक कार्यकारी प्रमुख असतात भारताचे प्रधानमंत्री. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेने भारतासाठी राष्ट्रध्वजाची स्वीकृती कधी केली? तर 22 जुलै 1947. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय प्रतीक चिन्हाखाली असलेले सत्यमेव जयते कोठून घेण्यात आले आहे? तर मुंडकोपनिषद. पुढचा प्रश्न आहे, जनगण मनला राष्ट्रगान म्हणून कधी स्वीकारण्यात आले? तर योग्य उत्तर आहे 24 जानेवारी 1950. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रध्वजाची डिझाईन. तर राष्ट्रध्वजाची असणार आहे, भारताच्या राष्ट्रध्वजाची डिझाईन कोणी तयार केली होती? तर पिंगली व्यंकय्या यांनी. पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? राष्ट्रीय वृक्ष आहे वटवृक्ष. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात धर्मनिरपेक्ष, समाजवादी, अखंडता हे शब्द जोडले गेले. तर हे शब्द जोडले गेले 42व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे. तर या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न बघितले आहेत, जे की मागच्या रेल्वेच्या एक्झाममध्ये रिपीट झालेले आहेत. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.